तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या 7 वर्षापासून रानभाजी करटुले शेतीची लागवड करतोय आणि त्याच्यापासून चांगलं उत्पन्न पण मिळवतोय. आणि गेल्या 4 वर्षापासून आपण शेतकऱ्यांना रानभाजी करटुलेविषयी माहिती पण देतोय. त्याच्या बियाण्यासोबतच त्याची लागवडीपासून तर माल चालू होईपर्यंत आपण जेवढं होईल, आपल्याला जेवढा अनुभव या पिकामधला, तर तेवढा आपण शेतकऱ्यांपर्यंत आपला अनुभव पोहोचवण्याचं काम करतो. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल आणि मेसेज येत होते की आम्हाला करटुली व्हरायटीची माहिती द्या, अजून त्याची जमिनीविषयी पण सांगा की त्याला कोणती जमीन योग्य राहील आणि कोणता हंगाम योग्य राहील लागवडीचा. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात प्रथम जो आपण प्रश्न घेऊ की करटुले शेती कोणत्या महिन्यात लागवड केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, करटुलेची लागवड जी एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्यामध्ये आपण लागवड करू शकतो आपल्या पाण्याच्या नियोजनानुसार. जर आपल्याकडे पाण्याची सोय असली तर आपण एप्रिलच्या एंडला किंवा मेच्या स्टार्टिंगला लागवड करू शकतो. जर पाण्याची सोय नसेल तर मग आपण पावसाच्या पाण्यावरती सुद्धा याची लागवड करू शकतो जून महिन्यामध्ये. फक्त फरक एवढा पडतो की आपण जेव्हा एप्रिल आणि मे या महिन्यात लागवड करतो तर आपलं उत्पन्न लवकर चालू होतं, आणि जेणेकरून लवकर चालू झाल्यामुळे आपला माल लवकर चालू झाल्यामुळे आपल्याला बाजारामध्ये जवळपास 300 रुपयापर्यंत सुद्धा रेट भेटू शकतो या करटुले भाजीला. तर त्याच्यामुळे, आणि लेट लागवड केली, जरा जून महिन्यात लागवड केली तर आपल्याला बाजारभाव 200 रुपयापर्यंत भेटतो आणि उत्पन्नाचं जेमतेम सेमच असतं. आता सध्या तुम्ही हा मागचा प्लॉट बघताय आपला, तर आता सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे शेतकरी मित्रांनो, आणि आपला हा प्लॉट अजून पुढल्या महिन्यापर्यंत आपल्याला उत्पन्न देईल, नोव्हेंबर पर्यंत, जोपर्यंत थंडी चालू होत नाही तोपर्यंत. तर शेतकरी मित्रांनो, दुसरा जो प्रश्न होता आपल्याला विचारलेला गेलेला की जमीन कसल्या प्रकारची पाहिजे. तर मित्रांनो, जमीन कसली प्रकारची असून दे, तुमची लाल, तांबडी, काळी, पांढरी, सगळ्यात हलक्या सुद्धा जमिनीमध्ये तुमचा करटुलं पीक येऊ शकतं. सगळ्यात हलक्या सुद्धा आणि सगळ्यात भारी सुद्धा, कित्येक भारी असत नाही किंवा कित्येक हलके असत नाही, कसल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये करटुलं पीक येऊन जातं. कारण की त्याच्या मागे कारण पण आहे. इतर पिकांचं कसं असतं माहिती मित्रांनो, आपण इतर कोणते भाजीपाला पीक धरू किंवा वेलवर्गीय पिकं पण, तर त्यांना जे ते मुळ्या असतात, आणि मुळ्या असल्यामुळे काय ना की हलक्या जमिनीमध्ये ते पीक बरोबर उत्पन्न देत नाही, किंवा त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये रोगराईचं प्रमाण जास्त असतं, उत्पन्न कमी देतं. करटुल्यामध्ये तसं नाही. करटुल्यामध्ये मेन कारण काय माहिती का, की करटुल्याला मुळ्या नसतात तर कंद असतो. स्टार्टिंगला मुळ्या असतात त्याला, स्टार्टिंगच्या 1-1.5 महिन्यापर्यंत, पण त्याच्यानंतर त्याचं जे मुळ्याचं जे कंदामध्ये रूपांतर होतं. कंद तयार झाल्यामुळे शेतकरी मित्रांनो, कंदवर्गीय पीक असल्यामुळे हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये आरामशीर येऊन जातं. फक्त शेतकरी मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर पुढचा जो प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे सगळ्यात जास्त, की त्याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण कसं असतं. तर मित्रांनो, रोगराईचं प्रमाण करटुल्यामध्ये इतर कोणत्याही वेलवर्गीय पिकापेक्षा एकदम कमी आहे. आपण म्हणू शकतो की 50% इतर कोणत्याही वेलवर्गीय पिकांपेक्षा कमी आहे. कंदवर्गीय पीक असल्यामुळे काय ना की त्याची रोगप्रतिकारक क्षमता पण जास्त असते इतर पिकांपेक्षाही. मग त्याच्यामुळे फारसा प्रमाणामध्ये याच्यावरती रोग येत नाही. इतर कोणत्याही वेलवर्गीय पिकांपेक्षा 50% याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण एकदम कमी असतं. त्याच्यामुळे रोगराईचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे आपल्याला साहजिक आहे की आपला खर्च सुद्धा वाचतो फवारण्याचा वगैरे. करटुला हे जे पीक असं आहे की याच्यामध्ये एकदम कमी गुंतवणूक आहे आणि चांगलं उत्पन्न आहे. इतर जर तुम्ही कोणतंही जर समजा फळबाग वगैरे लावली तर त्याला आपल्याला कमीत कमी 2-3 वर्षापर्यंत त्याचं वाट बघणं पडते, आणि त्याला स्टार्टिंगला खर्च पण भरपूर असतो. जवळपास 1 एकर जर आपल्याला कोणतेही फळबाग जर करायची, 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 5,00,000 रुपयापर्यंत पण त्याच्यात जास्त पण आपल्याला खर्च येतो. पण करटुल्याला शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला 1 एकर जर क्षेत्र जर करटुल्याचं करायचं असलं तर मग तुम्हाला जास्तीत जास्त, जर तुमच्याकडे तार, बांबू, ठिबक या 3 गोष्टी जर घरच्या आहेत, तर तुम्हाला फक्त बियाण्याला खर्च येणार आहे, आणि तो पण जास्तीत जास्त तुम्हाला पहिल्या सीझनमध्ये 1 एकरसाठी तुम्हाला जास्तीत 25,000 ते 30,000 रुपयामध्ये तुमचं 1 वर्ष म्हणजे आपलं 1 सीझन आरामशीर निघून जाणार. त्याच्यामध्ये तुमचं बियाणं आलं, खत आलं, औषध आले, आणि 25,000 ते 30,000 रुपये खर्च करून तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये नफा कोणत्याही पिकामध्ये भेटणार नाही. म्हणजे ठराविक नाहीये, ठराविक. तसं तर बाजारभाव जर चांगला भेटला तर 4-5 लाख रुपयांचे जास्त पण पैसा होतो इतर पिकांमध्ये, पण तो कसा असतो, ठराविक नसतो. बाजारभाव चांगला भेटला तर पैसे चांगला पण होतो. जर नाही भेटला, 10-20 रुपये किलो जर माल गेला तर मग आपल्याला समजा आपले जे मेहनतीचा आहे तो पण मोबदला कधी कधी निघत नाही. पण करटुले पिकामध्ये कसं आहे मित्रांनो, बाजारभावाची गॅरंटी आहे. उत्पन्न कमी निघतं, पण मग आपल्याला जो बाजारभाव भेटणार आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये भेटणार आहे, 100, 200, 300 रुपये किलो पर्यंत. मग त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी करटुल्यासारख्या नवीन नवीन पिकाकडे वळलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, करटुले शेतीशी निगडीत अजून जर तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून करटुले शेतीशी निगडीत आमचे जे व्हिडिओ येणार आहेत चॅनलवरती, तर
ते व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात प्रथम जे ते बघायला भेटून जातील. शेतकरी मित्रांनो, अधिक माहिती जर तुम्हाला करटुले शेतीची पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. आणि त्यासोबतच आपण याचं गेल्या 4 वर्षापासून शेतकऱ्यांना बियाण्याची सुद्धा विक्री करतोय आणि त्यांना लागवडीपासून माल चालू होईपर्यंत शेतकऱ्यांना आपण जेवढं होईल आपल्याला जेवढ्या पिकातला अनुभव येतो तेवढी माहिती देण्याचं आपण काम करतोय. जर तुम्हाला पण करटुल्यासारखी नवीन पिकाची जर लागवड करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि अधिकची माहिती विचारू शकता.